ते जोशा सांग ना. ए आपण नाही कळत. आज तर डझनभर भेंडे चढवू. भेंडीची भाजी किती छान लागते ना. आणि हो आरोग्याला पण चांगली असते. रोज खावी माणसानं. इज्जत का फालूदा साल्या, सांग ना. खायला एवढ्या भेंड्या बाजारात आल्या ना, भाव एकदम पडेल. जोशा सांग ना पटकन. आम्हाला माहिती आहे जोशा का ओळखत नाहीये त्या. ए बिब्या, तू त्या दोषाच्या नादाला कशाला लागतोय रे? तुला काय करायचंय? मला काय करायचंय? तो आपला दोस्त आहे, त्याच्या नादाला लागला ना तर थोबाड आउट करून टाकन. आल्या हिम्मत असेल तर एकटा भेट ना. उगाच त्याच्या जीवावर कशाला भाव मारतो हा? नाही झालं आता घरी जायचं. त्या बिब्याला सोडणार ना मी. त्याला तो काय खोटं बोलतोय? त्याला तुझी लाईन म्हणून तू चूप बसलास आणि भेंड्या चढल्या आपल्यावर. तसलं काय नाही. काय आम्हाला कळत नाही? अरे सरांच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेले, त्यामुळे आज आणि उद्या सुट्टी आहे क्लासला. कोणाला शोधतोयस? काय नाही जनरल. चल मी निघतो. घरी चाललोय. जुवेकरने सोडलं बरं. हो पण मांडे जातच नव्हती. तिला खरं तर माझ्या घरी यायचं होतं. मग काय कटवलं कसं तरी. आज क्लासला सुट्टी आहे तर बरं आहे ना. हो पण अभ्यास बुडतो. गणिताचा अभ्यास किती कठीण आहे ना. आपण पुढं काय करायचं? पुढं म्हणजे काय करायचं? पुढं मला नाही बाई काही समजत. हा ड्रेस तुला किती छान दिसतोय ना. अय्या हा ड्रेस जुना आहे किती. आपण असं इथे नको उभं राहायला. जाऊ मी. थांब ना, वेळेच्या आधी गेलीस ना. अय्या डाऊट येईल तुझ्या. डाऊट म्हणजे काय? सांगीन आज क्लास नव्हता म्हणून. आणि इतका वेळ काय करत होतेस म्हणून विचारलं तर? सांगीन बोलत होते म्हणून. कुणाशी? कुणाशी काय, आधी जुवेकरशी आणि मग तुझ्याशी. उद्या भेटशील? उद्या पण क्लास नाहीये. उद्या नाही मला येता येणार. आणि असं इथे बोलत नको बसायला. मग कुठं? तू आमच्या घरी येतोस? घरी? हो का, आपण घरीच गप्पा मारू. आमच्या अंकाच्या वर्गातली मुलं येतात की, त्यात काय. मग येणारच का उद्या? ठीक आहे. जाऊ मी. अरे पण तुला माझं घर माहितीये. मला घरी तुझी फार आठवण येते. आहे का अजून कोणी बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी नाव देणारा? जोशा दे ना नाव साल्या. तुला येतं ना एवढं चांगलं. जाऊ दे, त्या भाव मारूनच्या आधी कोण लागते? आईला त्या बेबीकरला वाटतं आपण बॉबी फिशर आहोत म्हणून. चांगला धुनकाड आहे त्याला. बाई जोशीचं नाव घ्या. अरे पण तू कशाला त्याची वकिली करतोयस? त्याला नाही का सांगताय?
चेक अँड मीट. वा पवार, 5 विकेट घेतल्यास आणि 5च्या 5 क्लीन बोल्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स. आईला मी झालो ना क्लीन बोल्ड. काय म्हणाली ती? जोशी काय पण कर, पण स्पर्धा जिंकलीच पाहिजे. तिथं ठेवू नको, उंट मरेल तुझा. हा बघ माझा घोडा. काय खेळते मी? नीट खेळ ना ग शंभे. यार कोणीतरी गोखल्याला बोलवा रे. आता काय करू? ते प्याद पुढं घे, म्हणजे माझा घोडा तरी मरेल किंवा उंट तरी. हे असं चालतं वाटतं. ए पुरे कर ग. किती वेळा सोडायचं त्याने तुला? चेक अँड मीट. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन, हम होंगे कामयाब एक दिन. ए आई ग, आमच्या वर्गातला जोशी आलाय बघ. ये ना. आई, मी तुला म्हणलं होतं ना, हा सिनेमाच्या भेंडात एकटा सर्वांना हरवतो. बर, आज क्लास होता का? नाही, आमच्या वर्गातल्या मिसळला द्यायची. बर. चहा घेतोस ना? हो, पण नको. अरे नको काय, करते मी. तुला आमची बाग बघायची आहे? जलीची पिंड आहे. दादा बघ गोगलगाई. अरे वा. ए अरे नका रे त्रास देऊ तिला. अरे गोगल गाई नाही, गोगल गाय. तुला हवी आहे तुझ्या बहिणीसाठी काही फुलं? नको, अंबाबाई नाही घालत. पण तुला छान दिसतात केसात फुलं. हे बघ. ती मिसळला त्याची पुस्तकं विसरू नकोस हा. घे रे. केक घे ना. घे ग. या पेट्या कसल्या? अरे हिच्या बाबांची बदली होते ना, तेव्हा सामान नेण्यासाठी लागतात आम्हाला. तू केक घे आणखीन, सांग त्याला. आपल्या इकडे बघण्यासारखं काही नाहीये, त्यामुळे मी ठरवलं की दर रविवारी गणपतीच्या मंदिरात जायचं म्हणून.